नमस्कार शेतकरी बंधूंनो. भरपूर शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होते किंवा बीज प्रक्रिया केलीच पाहिजे का. तर शेतकरी बंधूंनो, कसं आहे, काही काही शेतकरी काय करत असतात की घरचं बियाणं वापरतात, काही काही फाउंडेशनचं बियाणं वापरतात, काही याच्यावर थायरमची बीज प्रक्रिया केलेली असते, काही याच्यावर केलेली नसते. तरी शेतकरी बंधूंनो, आज जर आपण विचार केला तर आपल्या कृषी क्षेत्रामध्ये टेक्निकली आता खूप प्रोडक्ट असे येत आहेत की 2चं कॉम्बिनेशन, 3चे कॉम्बिनेशन आता तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर तसंच मी आता एक बीज प्रक्रियेसाठी एक प्रोडक्ट तुम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत. ते म्हणजे पीक पारिजात कंपनीचे पीक नावाचं हे एक प्रोडक्ट आहे. तर शेतकरी बंधूंना याच्यामध्ये काय खासियत आहे की याच्यामध्ये 2 बुरशीनाशक प्लस तुम्हाला एक कीटकनाशक अशा पद्धतीने येते. आणि याच्यामध्ये कीटकनाशक जे आपण डेंटासू तर नाव ऐकलं असेल तर डेंटासूचा सुद्धा घटक याच्यामध्ये येतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पायरॅक्लोस्टॉबिन हे बुरशीनाशक येते 3.5%. तसेच तुम्हाला थायरम येते 15% आणि क्लोथेनाइडिन येते तुम्हाला त्याच्यामध्ये 25.5%. अशा पद्धतीने याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे मित्रांनो. तर याचा वापरण्याचा जो डोस आहे बीज प्रक्रियेसाठी, तर तो 2 ml चा आहे. आणि बीज प्रक्रिया केल्याने काय होते तर शेतकरी बंधूंनो, आता आपण पाहत आहोत की जमिनीमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे. तर आपण पहिले थायमेथोक्झामची बीज प्रक्रिया करत होतो. थायमेथोक्झामनं काय होत होतं की हुमणी अळीवर पाहिजे तसं आपल्याला रिझल्ट त्याचा येत नव्हता. तर डेंटासू आपण एक लावत होतो. तर डेंटासू लावल्यानंतर काय होत होतं की आपल्याला बुरशीनाशक अजून वेगळं घेऊन लावावं लागत होतं. तर त्याच हिशोबाने याच्यामध्ये जे आहे ते तिघं मॉलिक्युल सोबतच आहे. तर याच्यामुळे काय होते की तुमच्या हुमणी अळीवर सुद्धा तुम्हाला परिणाम पाहायला मिळतो. तसेच तुम्हाला वाढवीसाठी परिणाम पाहायला मिळतो. आणि बुरशीनाशक म्हणजे मूळकूज असेल किंवा तुमचा खालचा विल्ट असेल तर याच्यावर तुम्हाला याचा परिणाम चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. आणि भविष्यात समजा तुमचं प्लांटवर जर तुम्ही 15-20 दिवसानंतर फवारणी घेत असाल तर तुमचा फवारणीचा खर्च सुद्धा, पहिल्या फवारणीचा खर्च याच्याने सुद्धा वाचू शकतो. कारण की याच्यामध्ये तुमचं जे कीटकनाशक आहे ते जवळपास त्याच्यावर रस सूचक किडी सुद्धा, मावा, तुडतुडे सुद्धा लवकर येणार नाहीत. तर याच्यासाठी काय आहे शेतकरी मित्रांनो की तुम्ही प्रति किलो बियाणाला 2 ml प्रमाणे याची बीज प्रक्रिया करायची आहे. बीज प्रक्रिया केल्यानंतर हे बघून घ्या तुम्ही. आता याच्यामध्ये कसं आपण याला अनबॉक्स करून तुम्हाला मी दाखवतोय. तर शेतकरी बंधूंना अशा पद्धतीने हे बाटली येते आणि याच्यामध्ये हे पावती येते. तर हे पावती तुम्ही पद्धतशीर याची वाचून घ्यायची आहे. वाचल्यानंतरच बीज प्रक्रिया करायची आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला हँड ग्लोव्ह देतात. तर हे हँड ग्लोव्ह हातात घालून घ्यायचं आहे, कारण की शेवटी ते पॉइझन आहे. आणि हँड ग्लोव्ह हातात घालून तुम्ही एका टोपल्यात किंवा तुम्ही आपल्या पडमावर त्याची बीज प्रक्रिया करून ते सावलीमध्ये काही टायमापर्यंत सुकू घालायचं आहे. आणि नंतर तुम्ही ते पेरणीसाठी वापरायचं आहे शेतकरी बंधूंनो. तर बीज प्रक्रिया हे काय आहे की थोडक्यामध्ये तुमचं हे जे आहे तर हे बाल संस्कार आहे. जसं आपण बाळावर लहानपणी जे संस्कार घालत असतो आणि ते पुढे तसं घडत असते, त्याच पद्धतीने तुम्ही बीज प्रक्रिया करणे फार महत्वाचं आहे की तुमचं येणारं जे पीक आहे भविष्यात, तर त्याच्यात जो काय जमिनीतला उद्भवणारा किडी आणि रोगांचा जो काय प्रादुर्भाव आहे तर तो तुम्हाला टाळता येईल. त्याच्यामुळे बीज प्रक्रिया हे केलीच पाहिजे. आणि एक सोयाबीनचे शेतकरी खूप आहे, सोयाबीनचे शेतकरी सुद्धा बीज प्रक्रिया करतात. तर माझं एक त्यांना एक वैयक्तिक असं सांगायचं आहे की सोयाबीनला बीज प्रक्रिया करताना ते चोळायचं नाही. कारण की चोळल्यानंतर काय होणार की त्याच्यात जे टर्पल आहे तर त्यांना इजा होईल आणि इजा झाल्यानंतर जर्मिनेशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याच्यामुळे ते चोळायचं नाही आहे. साधं एक पोतडी घ्यायची, चारी बाजूने काटून तिकडून एका जणांनी धरायची, इकडून एका जणांनी धरायची. मधामध्ये ते बियाणं टाकल्यानंतर त्यात ते औषध टाकायचं त्या प्रमाणात 2 ml च्या हिशोबाने, आणि ते दोघांनी हलवायची आहे. तर याचा जो कलर आहे तो पिंक आहे. तर तो पिंक जो कलर आहे तो पूर्ण बियाणाला लागतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण समजून जाते की बियाणं हे बीज प्रक्रिया झालेली आहे. आणि ते तुम्ही सावलीत सुकू घालून हे करू शकतात. तर हेच मित्रांनो. आणि आता भविष्यामध्ये तुम्हाला मी एक सांगतो, तर शेतकरी बंधूंना अजून तुम्हाला काही आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून घ्या, म्हणजे जेणेकरून जे काय आपण आता याच्या पुढे नवीन व्हिडिओ जे टाकणार आहेत म्हणजे फवाऱ्याबद्दल, औषधाबद्दल, तर ते तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. धन्यवाद.